दारासमोर रांगोळी काढणं किंवा मुख्य दरवाजाच्या वरती तोरण लावणं, आंब्याची पानं किंवा अशोकाची पानं लावून फुलं लावून जी तोरणं लावतात त्याच्या पाठीमागे काय कारण आहे बरं? कशासाठी? मांगल्याचं प्रतीक म्हणून तोरण लावतो हे एक कारण आहे. दुसरं महत्त्वाचं कारण हे आहे की नकारात्मक शक्ती तिथे रोखल्या जातात. जेव्हा तुमच्या दारामध्ये रांगोळी दिसते, जेव्हा तुमच्या दरवाजावरती मांगल्याचं तोरण दिसतं, त्यावेळेला त्या पानांमध्ये किंवा त्या रांगोळीमध्ये अशी शक्ती आहे की ती तुमची, कारण आपण रांगोळी जी काढतो बघा, रांगोळी ही काय पावडर आहे, तुम्ही साधा नुसतं मातीचा प्रकार येतो, पण त्यामध्ये त्या रांगोळीवरती ज्या वेळेला आपण रांगोळी काढतो त्यावरती संस्कार भारतीचे संस्कारांचे चिन्ह काढतो, म्हणजे लक्ष्मीची पावलं असतील, स्वस्तिक असतील, गोपद्म असतील, त्यानंतर श्री, ओम आपण लिहितो ना, ओम नमः शिवाय कोणी लिहितं, कोणी जय श्रीराम लिहितं, कोणी जय जगदंब लिहितं. अशा पद्धतीने आपण तुळशीजवळ रांगोळी काढतो, दरवाजाजवळ गोपद्म काढतो, त्यावरती हळदी कुंकू वाहतो. त्या हळदी कुंकामुळे त्या रांगोळीला एक प्रकारचा पॉझिटिव्ह ऑरा तयार होतो आणि मग त्या एकतर संस्कारांचे चिन्ह ओंकार किंवा स्वस्तिक किंवा श्री किंवा गोपद्म हे सगळं त्याच्यावरती तुम्ही हळदी कुंकू वाहिल्याने त्याचा एक स्वतःचा ऑरा तयार होतो आणि त्या ऑऱ्याला क्रॉस करू शकत नाही नकारात्मक शक्ती. म्हणून ते दारामध्ये रांगोळी काढणं हे तुमच्या प्रोटेक्शनचा भाग मानला जातो. तसंच ज्या वेळेला तुम्ही दारावरती तोरणं लावता, त्या तोरणाला सुद्धा हळदी कुंकू, आपण ओलं कुंकू करून त्याच्यावरती हळद कुंकू असं पानांवर लावून मग ते तोरण लावतो. तोरणाची पूजा करून मग ते तोरण लावलं जातं. ते सुद्धा तुम्हाला एक कव्हर ॲज अ प्रोटेक्शनचं काम ते करतं. म्हणून दरवाजांवरती तोरणं लावावीत. अशोकाची पानं, आंब्याची पानं त्यामध्ये तुम्ही लावू शकता. मात्र हे तोरण ज्या वेळेला सुकतं त्यावेळेला तात्काळ ते चेंज करा आणि त्या जागेवरती तुम्ही दुसरं पुन्हा लावा. तुम्ही नेहमी लावू शकता, असं काही नाही की गुढीपाडव्यालाच लावलं पाहिजे किंवा दिवाळी दसऱ्यालाच तोरणं लावावीत असं काही नाहीये. तोरण जर तुमच्याकडे पानं आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला सहज उपलब्ध असतील तर तुम्ही नेहमी सुद्धा लावू शकता. तुमच्या घराचं नेहमीच प्रोटेक्शन होईल. जय भवानी, जय जगदंबा.